नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी। 3 दिवसांच्या दुखवट्यानंतर राहुल मोठे थेट प्रचाराच्या फडात। अनाळा गट ढवळून निघाला। उमेदवारांना विजयी करणे हीच दादांना खरी श्रद्धांजली। राहुल मोठे यांचे भावनिक आवाहन। मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या सर्व जागेवर विजय आमचाच, राहुल मोठे यांचा दावा। उजनीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार, शेतकऱ्यांसाठी विकासाचा संकल्प। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ आबा खुळे यांची सून निवडणुकीच्या फडात। उजनीच्या पाण्यावरून माजी आमदार राहुल मोठे यांचा आमदार सावंत यांना टोला। जिल्हा परिषद निवडणुकीत उजनीच्या पाण्याचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे। मी दुसऱ्यांसारखं तारखा देत नाही। ज्यांनी तारखा दिल्या त्यांना आपण विचारा की बाबा तुम्ही तारखा दिल्या होत्या त्याचं काय झालं, किती तारखा दिले, ती क्लिप तुमच्याकडे आहे। आता बातमी विस्ताराने। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारानं सध्या चांगलाच वेग घेतला असून 3 दिवसांच्या दुखवट्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल मोठे प्रचाराच्या फडात उतरल्यानं अनाळा गटातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे। मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी अनाळा गटातील कंडारी येथे जोरदार प्रचार सभा पार पडली। या सभेत जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार जयश्री पाटील, खासापुरी गणातील उमेदवार दीपाली महेश खुळे तसेच अनाळा गणातील उमेदवार अमोल भोजने यांच्या प्रचारार्थ राहुल मोठे यांनी थेट मैदानात उतरत कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण केली। अनाळा गटाची ही निवडणूक राहुल मोठे यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली असून त्यांनी या गटात पूर्ण ताकद लावल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे। उमेदवारांना विजयी करणे हीच दादांना खरी श्रद्धांजली आहे, असे भावनिक वक्तव्य करत मोठे यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले। उजनी धरणाच्या पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विविध योजनांतून भरीव विकास करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभावी वर्चस्व असलेल्या खासापुरी गणातून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ आबा खुळे यांची सून दीपाली महेश खुळे या खासापुरी गणातून निवडणुकीच्या फडात उतरले आहेत। उमेदवार दीपाली महेश खुळे यांनी वाडी वस्तीवर जाऊन मतदारांच्या थेट भेटी घेत प्रचाराला वेग दिला आहे। खुळे यांना उमेदवारी दिल्यानं खासापुरी गणातील राजकीय समीकरणे बदलली असून कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी विजयासाठी कंबर कसून मैदानात उतरले आहेत। उजनीचे पाणी कधी येणार असे विचारले असता राहुल मोठे म्हणाले, मी उजनीच्या पाण्यासाठी निम्मे काम केले होते। ज्यांनी पाणी आणण्याचा तारखा दिल्या होत्या, पाणी कधी येणार त्यांना विचारा, असं म्हणत आमदार तानाजी सावंत यांचे नाव न घेता टोला मारला। कंडारी येथील प्रचार सभेला दादासाहेब पाटील सोनारीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका प्रमुख ॲडव्होकेट संदीप पाटील, ॲडव्होकेट सुभाष वेताळ, राहुल बनसोडे, हनुमंत गायकवाड, धनंजय मोरे, महेश खुळे, समाधान खुळे, दत्ता पाटील, ईश्वर उमाप, हनुमंत कोलते यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते। सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत, तर काय जनतेचे काय प्रश्न आहेत? ज्यावेळेस तुम्ही प्रचारासाठी जातात, जनतेचे काय प्रश्न आहे आणि तुमचा कोणता खास विकासाचा मुद्दा तुम्ही या जनतेसमोर मांडताय? पहिलं प्रश्न आहे सिंचन। सिंचन म्हणजे मागची जी विकास कामं, सीना कोळेगाव धरण असेल, शिराळा उपसा सिंचन असेल, अनाळा उपसा सिंचन असेल, पांढरेवाडीचा तलाव असेल, भूम तालुक्यामध्ये या ठिकाणी परांडा वाशी तालुक्यामध्ये येसवंडीचा तलाव असेल, इसरूपचा तलाव असेल, कडकदातवाडीचा तलाव असेल, दुधावाडीचा तलाव असेल, आपल्या इथला पांढरेवाडीचा तलाव असेल, ही फक्त मोजकी कामं पूर्ण करून त्याच्यामध्ये शाश्वत पाणीसाठा साठलेला आहे। माझे वडील कैलासवासी मारुद्र मोठे पप्पा यांनी केलेल्या साकत धरणामध्ये, संगमेश्वर प्रकल्पामध्ये पाणी साठलेलं आहे। या पाण्यामुळे 500 कोटी रुपयाचा ऊसाचे पैसे आपल्या मतदारसंघामध्ये कमीत कमी फक्त ऊसाचे येत आहेत, इतर पिकाचे वेगळे। हे सिंचनामुळे झालं। राहिलेला आपला उजनी तलावातलं पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलं पाहिजे, ह्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येणाऱ्या काळामध्ये महत्वाची भूमिका घेणार आहे। ते टेंडर माझ्या काळामध्येच झालं होतं, 50% काम आपण ते पूर्ण केलेलं होतं। आता हे काम येणाऱ्या काळामध्ये मार्गी लावण्यासाठी 100% आमच्याकडून शर्तीचे प्रयत्न त्या ठिकाणी होतील। आता एक सांगा, उजनीचा पाण्याचा जर विषय निघाला तर उजनीचा पाणी आणण्यासाठी आता जे काम चालू आहे ते कोणत्या स्टेजला आहे आणि एक अंदाज की कधीपर्यंत पाणी पोहोचले? कसं आहे, मी 50% काम या ठिकाणी पूर्ण केलेलं होतं। त्याच्यानंतर आमदार नसताना सुद्धा जयंत पाटील साहेब
पाटबंधारे मंत्री होते, त्यांच्याकडेही पाठपुरावा केला होता. मी दुसऱ्यांसारखं तारखा देत नाही. ज्यांनी तारखा दिल्या त्यांना आपण विचारा की बाबा तुम्ही तारखा दिल्या होत्या त्याचं काय झालं, किती तारखा दिले, ती क्लिप तुमच्याकडे आहे. आज दुःखद प्रसंग असल्यामुळे मला कुणालावर बोलायचं नाही. दुःखद प्रसंग नसेल तर नक्कीच मी या गोष्टीवर बाकीच्या विरोधकावर बोललो असतो. आज हा दुःखद प्रसंग आहे. लोकांना आणि जनतेला सर्व गोष्टी माहिती आहेत. त्या योजनेचा अभ्यास माझ्याकडे आहे, आमच्याकडे आहे. कशी योजना मार्गी लावायची ह्याचं काम मी केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीनं आणखीन जरी आमदार नसलो तरी ती योजना आपण मार्गी लावू ह्याचा विश्वास मला या ठिकाणी आहे. चला, धन्यवाद. या बातमीचे प्रायोजक आहेत बॉक्स क्रिकेट टर्क परंडा. क्रिकेट प्रेमींसाठी 35 फूट उंची असलेला बॉक्स क्रिकेट टर्क परंडा शहरामध्ये प्रथमच आपल्या सेवेमध्ये चालू झाला आहे. पत्ता बावची रोड, न्यू कॉलेज समोर, परंडा. बुकिंगसाठी संपर्क संकेत सुशील शुक्ला 82 37 59 59 82. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.